नमस्कार, मी न्यूट्रिशनिस्ट रोहिणी घारगे. आज बनवणार आहे एक सोपी, हेल्दी आणि प्रोटीनने भरपूर रेसिपी, ती म्हणजे ग्रीन मूग चिला. सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळचा स्नॅक हेल्दी ठेवायचा असेल तर हा चिला उत्तम पर्याय आहे. मूग डाळ प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. पचनाला हलकं आणि वजन नियंत्रणात ठेवायला मदत करते. सर्वात आधी 1 कप हिरवे मूग रात्रभर भिजत ठेवायचे आणि सकाळी त्यातलं पाणी काढून 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. रात्रभर भिजवल्यामुळे ते पचनाला हलकं पडतात आणि प्रोटीन ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं. ह्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्यात, अद्रक आणि लसूण घालायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता वाटताना मी ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला वाटलं आहे. आता ही जी पेस्ट आहे ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता ह्यामध्ये 4 चमचे बेसनाचं पीठ घालायचं आहे, कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ओला नारळ खिसून अर्धा वाटी घालायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यामध्ये गाजर देखील खिसून घालू शकता. आता ह्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर ह्यामध्ये थोडंसं पाणीही घालू शकता आणि जास्त घट्ट पीठ झालं असेल तर तुम्ही त्याचे आप्पे किंवा कटलेट देखील करू शकता. आता एक तवा घेऊन त्यावर थोडंसं तेल लावायचं आहे. तवा गरम करायचा आणि चमच्याने पीठ घालून हलकं गोल फिरवायचे. मध्यम आचेवर चिला दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. तर इतका सोपा आणि पौष्टिक ग्रीन मूग चिला तयार आहे. तुम्ही हिरव्या चटणीसोबतही ह्याला खाऊ शकता किंवा दहीसोबत देखील खाऊ शकता. अशाच पौष्टिक रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.